तू हरलास आणि सगळं संपलं असं वाटतंय, चूक. आज जे अपयश वाटतंय, अपयश म्हणजे काय माहित आहे? तेच उद्याचं तुझं सर्वात मोठं शस्त्र आहे. हेच स्वामी सांगतात. देव तुझी परीक्षा घेतोय, तू पडतोयस, लोक हसतायत, तुला कमी लेखतायत, पण त्यांना काय माहित तू तयार होत आहेस. लोखंड गरम केल्याशिवाय मजबूत होत नाही, तसंच माणूसही अपयशाशिवाय घडत नाही. तुला वाटतं माझ्याच बाबतीत का होतंय? कारण तुझ्यात काहीतरी मोठं करण्याची ताकद आहे. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला देव मोठं करतो त्याला आधी तोडतो. आज तू हरलास, ठीक आहे, पण उद्या उठून पुन्हा लढलास तरच तू जिंकशील. लक्षात ठेव, अपयश हा शेवट नाही, तो तुझ्या यशाचा सराव आहे. आजपासून रडायचं नाही, लढायचं. आजपासून थांबायचं नाही, पुन्हा उभं राहायचं. कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे आणि तू अजून पहिल्याच पायरीवर आहेस. शिखर अजून बाकी आहे. आणि जेव्हा तू शिखरावर पोहोचशील तेव्हा जग तुझं नाव घेईल आणि त्या दिवशी तुझ्या तोंडातून एकच आवाज येईल, श्री स्वामी समर्थ.